राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी खुशखबर ही आज समोर आली असून ती खुशखबर म्हणजे अजितदादांची चेकवर सही झाली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे याबद्दलची सर्वात मोठी बातमी देखील आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे। तर मग नेमके काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना 7 हप्ते मिळाले आहेत आणि आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे। आणि याबाबत आता एक मोठी बातमी देखील आज राज्य सरकारकडून समोर आली आहे। तर मग ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये हे जमा करण्यामध्ये येत आहेत। गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे एकूण 7 हप्ते हे वितरित करण्यामध्ये आले आहेत। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता असून याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे। ते काल नाशिक येथे बोलत होते। तर मग नेमके काय म्हणाले आहेत अजित पवार तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती जाहीर केली असून लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडली। मी इथे येण्यापूर्वी चेकवर सही करून आलो आहे त्यामुळे लवकरच फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आहे आणि मी पण सांगतो ही योजना बंद करण्यामध्ये येणार नाही अशा प्रकारची मोठी घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल नाशिक येथून केली आहे। तर मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2100 रुपये कधीपासून लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तर दरम्यान आमचं सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेमध्ये आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यामध्ये आली होती। आता पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता 2100 रुपये कधीपर्यंत मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज हा आता व्यक्त करण्यामध्ये येत आहे। तर मग आता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपयाचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि विशेष म्हणजे आता लाडक्या बहिणींना हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील नुकत्याच काही दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।